नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या। चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर या घनदाट वस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे। गेले काही दिवस या भागात दिवस रात्र या बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले होते। यानंतर वन विभागाने 2 ठिकाणी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते। यातील एका ठिकाणी हा बिबटा पिंजऱ्यात अडकला आहे। यानंतर या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। काही पाळीव जनावरांचा फडशा पाडत या भागात बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली। बिबट्याच्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। पर्यावरण हे क्षेत्र वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा या क्षेत्रातील सहभाग असून त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते। पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित समावेशक पर्यटन धोरण जाहीर केले आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जागतिक महिला दिन 8 मार्चचे औचित्य साधून पर्यटक महिलांनी निवास कक्ष ऑनलाईन आरक्षित केल्यास त्यांना त्यात 50% सवलत देण्यात येणार, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी दिनेश औबा कांबळे, सिनियर रिजनल मॅनेजर MTDC। महिला दिन के निमित्त 1 से 8 मार्चला आम्ही 50% डिस्काउंट दिलेला आहे सर्व महिलांना। 1 ते 8 मार्च 1 वीक फुल 1 वीक जे पण महिला तिथे बुक करतील ऑनलाईन आमचं रिसॉर्ट बुक करतील त्यांना 50% डिस्काउंट आहे। दे कॅन गो विथ देअर फॅमिली, दे कॅन गो विथ देअर चिल्ड्रन अँड दे कॅन स्टे देअर। आणि आपण इथे MTDC सिव्हिल लाईन्सला महिलांसाठी फॅशन शो ठेवलेला आहे आणि सिंगिंग अँड डान्सिंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि सगळ्या महिलांनी त्यामध्ये भाग घ्यावा आणि आनंद घ्यावा ही विनंती। आणि त्यामध्ये आमच्यासोबत एक NGO आहे आकार करून, त्यांच्यासोबत आपण कार्य करतोय, जॉईंट वेंचर करतोय आपण ते। तर तुम्हाला थोड्या वेळात आता आपला एक आमच्या वैशाली आहे त्या नंबर देतो तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा। आम्ही आता ॲडमध्ये करणार आहे, फेसबुक ॲड आणि इंस्टाग्राम ॲड करणार आहे आणि सर्व डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे। तेव्हा आम्ही घरगुती पण हे करणार आहे, फ्लॅट्स वगैरे देणार आहे घरामध्ये पण, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल कुठे अप्लाय करायचं वगैरे करून। सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1/30/2024 ते 8/3/2024 पर्यंत तसेच वर्षभरात इतर 22 दिवस अशा प्रकारे एकूण 30 दिवस फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये 50% सूट देण्यात येईल। याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे महिलांसाठी विविध प्रोत्साहने व सवलती जाहीर करण्यात आल्या आहे। यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद पर्यटक विकास जिल्ह्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित करण्यात आले आहे। खारघर रेसिडेन्सचे अर्का रेस्टॉरंट पूर्णतः महिला संचालित करण्यात आले आहे। पर्यटक निवास नागपूर हे देखील पूर्णतः महिला संचालित करण्याचा महामंडळाचा मानस असून लवकरच पर्यटक निवास नागपूर हे पूर्णपणे महिला संचालित करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। इंडियन मायनॉरिटी फाउंडेशन, IMF दिल्ली आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सद्भावना एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी ताजबागमध्ये करण्यात आले। यावेळी 25,000हून अधिक मुस्लिम बांधवांनी आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजय प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना केली। दर्गा परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला हजरत बाबा ताजुद्दीन अहमदुल्ला अलेह यांच्या मजारवर चादर चढविण्यात आली। सोबतच देशाच्या शांतता व बंधुभावनासाठी प्रार्थना करण्यात आली। राज्याचे खासदार आणि इंडियन मायनॉरिटी फाउंडेशनचे संयोजक सतनाम सिंग संधू यांच्या हस्ते हजरत बाबा ताजुद्दीन मल्टीस्पेशालिटी चॅरिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी IIFMच्या संस्थापक हिमानी सूद,
अजमेर दर्गा शरीफचे संरक्षक सलमान चिश्ती प्रामुख्याने उपस्थित होते. नरेंद्र मोदी सुफी स्थळांना जोडणारे सुफी कॉरिडॉर तयार करणार असून त्यांच्या नेतृत्वात मुस्लिम समुदायाचा विकास होत आहे असेही ते म्हणाले. यावेळी शिया, सुन्नी, सुफी सोबतच दाऊदी बोहरा प्रामुख्याने उपस्थित होते. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक, नाट्य निर्मिती प्रियंका शक्ती ठाकूर यांची भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हे पद देण्यात आले. प्रियंका ठाकूर या महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष असून नागपूरच्या VMV कॉलेजच्या बी.वोक नाट्य विभागाच्या अध्यक्ष आहे. त्यांनी राष्ट्रपुरुष अटल, सुभाषचंद्र बोस, पंडित दीनदयाल उपाध्याय अशा देशभक्तीने ओतपोत भरलेल्या महानाट्याचे सादरीकरण केले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शहरातील बहुप्रतिष्ठित गोंडवाना क्लब येथे बहुप्रतीक्षित वार्षिक ज्येष्ठ टेनिस स्पर्धा 16 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे. यावर्षी एकेरी आणि दुहेरी स्पर्धांसाठी 30+, 45+, 55+ आणि 65+ वयोगटातील गट असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अहमदाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, इंदौर आणि हैदराबाद, रायपूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांतून टेनिस रसिकांसह ज्येष्ठ टेनिस समुदायांकडून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत 225हून अधिक सामने खेळले जाणार, जे गोंडवाना क्लबच्या 4 विस्तीर्ण हार्ड कोर्ट तसेच लेडीज क्लब सिव्हिल लाईन्स नागपूरच्या 2 कोर्टवर खेळले जातील. श्री जतीन काळे, अध्यक्ष, गोंडवाना क्लब यांनी या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले आणि सोबतच क्लबचे कोषाध्यक्ष श्री पार्थ मजमदार आणि क्रीडा प्रभारी अभिषेक ठाकूर, क्रीडा प्रभारी श्रीमती प्रियम डागा आणि वैभव रॉय यांनी क्रीडा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी स्पर्धा व्यवस्थापकीय समितीला पूर्ण पाठिंबा दिला. मित्तल समूह, जे त्यांचा मेगा प्रोजेक्ट अटलांटिस लॉन्च करीत आहे, ते या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहे आणि दीपॉन समूह सोबतच बालाजी एंटरप्राइजेस हे सहप्रायोजक आहे. प्रशांत हजारे, संदीप देशपांडे, राजश्री जयस्वाल, राजू मेनन, विजय कामात यांच्यासह विक्रमादित्य समर्थ स्पर्धा सचिव, नरेश चाफेकर स्पर्धा समन्वयक, डॉक्टर दर्शन दक्षिणदास स्पर्धा मंच, डॉक्टर हेमंत जहांगीर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक तथा स्पर्धेचे संचालक अशोक विवापूरकर यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9च्या सुमारास अध्यक्ष श्री जतीन काळे यांच्यासह व्यवस्थापकीय समितीच्या इतर सदस्यांच्या हस्ते होणार आहे. कॅमेरामॅन सचिनसह प्रियंका ठाकरे, शंखनाद न्यूज, नागपूर. नमस्कार. मी एक शंखनाद न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांचं वेलकम करतो. मी जतीन काळे, गोंडवाना क्लब प्रेसिडेंट. तुम्हाला या टुर्नामेंटचं आमची गोंडवाना क्लब ॲटलांटिस बाय मित्तल ग्रुप सिनियर्स टेनिस टुर्नामेंटच्या बद्दल डिटेल सांगू इच्छितो. ही आमची टुर्नामेंट उद्यापासून चालू होणार आहे. उद्या ते 18 फेब्रुवारीपर्यंत ही टुर्नामेंट चालणार आहे. ह्याच्यामध्ये कॅटेगरीज सिंगल्स, डबल्स इव्हेंट्स आहे फॉर द इयर ग्रुप 30+, 45+, 55+ अँड 65+ एज ग्रुप्स. आणि बेसिकली या टुर्नामेंटसाठी आपल्याला अक्रॉस इंडिया पार्टिसिपेंट्स येणार आहे. आणि यावेळेस आमच्या टुर्नामेंटचे रेकॉर्ड एंट्री आहे. यू कॅन से इट इज हायेस्ट इन विदर्भ और सेंट्रल इंडिया ऑल्सो. अँड पार्टिसिपेंट्स आमचे ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे फॉर एक्झाम्पल अहमदाबाद झालं, पुणे झालं, नाशिक झालं, मुंबई, इंदौर, हैदराबाद, रायपूर. काही पार्टिसिपेंट झारखंड साईडनी पण येतात आपल्याकडे. आणि म्हणजे टोटल 225 मॅचेस विल बी कंडक्टेड. त्याच्यामध्ये गोंडवाना क्लब विल बी द मेन व्हेन्यू, सपोर्टेड बाय लेडीज क्लब. सो इन ऑल टोटल 5 कोर्ट्स विल बी यूज फॉर दिस टुर्नामेंट. उद्या सकाळी 9 वाजता या टेनिस टुर्नामेंटचं इनॉग्रेशन होईल आहे. त्याच्यामध्ये मेनली आमची मॅनेजिंग कमिटी राहील आहे, प्लस आमचे जितके स्पॉन्सर्स आहेत दे विल बी ऑल प्रेझेंट अँड इट विल बी इनॉग्रेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ द क्लब. मी एक तर सांगितलं की एक तर ज्यांना पण ही टुर्नामेंट बघायची इच्छा असेल आहे, दे आर मोस्ट वेलकम टू ऑलवेज कम अँड विटनेस. वी हॅव प्रॉपर सीटिंग अरेंजमेंट्स फॉर देम.
and plus for any youngster who is interested in tennis and who would wish to see seniors playing at that age, it's a very inspiring thing for them. So I would really they are most welcome to come and witness it. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.